शंकरबाब नमस्कार आणि हॅपी न्यू इयर तुका. हॅपी न्यू इयर. फाटल्या वर्सा आम्ही चर्चा केलेली 2024ची. आता 2025चे नवे वर्ष लागलेले आहा आणि नव्या वर्सान हे 2-3 दीस म्हणजे आज 3 तारीख पर्यंत आमकां एक मॅसेज येता की असेंब्ली 2 दिसाची मुद्दे 2 दिसांत मांडटले. तुझे म्हणणें कितें? पळय आतां जाला कितें, मुद्दे इतले आसा की ते मुद्द्यांक 1 म्हयनो सुद्दां पुरो जावचो ना. 1 म्हयनो सुद्दां जर असेंब्ली घेतली जाल्यार तो पुरो जावचो ना. आनी आतां 2 दिसांची असेंब्ली आतां ही जी करपाक उठले, म्हाका जाल्यार दिसता की सगळे मुद्दे धांपपाक सोदता. सगळे म्हणजे आपल्या आंगलट जे येयला न्हू ते फुडल्या कोणी ऑपोजिशनान उलोवपाक जायना. एक्चुली ऑपोजिशन म्हणटा ते नात. ऑपोजिशन म्हणटा ते एक्टिविस्ट. आयज जे कितें मुद्दे जर घेतले आनी लोकां मुखार जर हाडले आनी गोंयकारांक जर जागृत केले आनी इलिगॅलिटीज जर दाखयले जाल्यार ते एक्टिविस्टांनी दाखयले. ते साऊथ गोवाचे एक्टिविस्ट जावं नाजाल्यार नॉर्थ गोवाचे एक्टिविस्ट जावं, सगळ्यांनी मेळोन जुळोन काम केलेलें आसा. कित्याक काम केलेलें आसा तर आयचे जे रुलींग पार्टीचे सरकार आहा भारतीय जनता पार्टीचे, हेंच्यांनी ऑपोजिशन म्हणटा ते दवरूंक ना. तेंच्यांनी ऑपोजिशन जे 11-13 कितें ऑपोजिशन येयल्लेले तेंकां सुद्दां तेंच्यांनी फोडून आपले वाटेन थोड्यांक गेले आनी आयज ऑपोजिशन सारकें टोटल पॅरलायज करून सोडलां आनी आपणाक जाय तें करपाक सोदता. आमचे दोंगर कट करून ते मेगा प्रोजेक्ट्स हाडपाक सोदता, मागीर न्हंयी पुरपाक सोदता, कितें आमचे झरे काबार करपाक सोदता. इन शॉर्ट पळोवंक वचत जाल्यार आयच्या सरकारान पर्यावरणाची जी नासधूस केल्या न्हू ती हेच्या पयलींच्या खंयच्याच सरकारान करूंक नासलेली. सो आयज खंय ना खंय तरी आपली कर्मां धांपपाक आयज हे असेंब्ली सुद्दां घेवपाक सोदिना. पगार हांकां कितलो खबर आहा? एक आमदार 2-2 लाख पगार उखलता. त्याच्या मदीं दिगंबर कामतीन एक हें घातलेले, बील घातलेले की पगार त्यांचा वाडोवपाचो म्हणून. तांकां कमी पडटा खंय पगार तो. आतां कशें हे हेंच्या तकलेन विचार येता ते आमकां कांय कळना. कितें इतकी वर्सां तुमी आयज निवडून येयले, कितें इतले लाखांनी पगार घेतात, तेच्या भायर भायली कमाई आसता, कितें तरी पूण तुमी आयज पोट फुटलेल्या भशेन करता. ते म्हाका हे विचित्र कशें दिसता. सो म्हाज्या हिसपान जाल्यार असेंब्ली एटलिस्ट एक 8 दिसाची तरी आसोंक जाय आसली. कित्याक 8 दिसाची आसपाक जाय आसली? पळय आतां जॉब स्कॅम, लँड स्कॅम, कन्वर्जन स्कॅम, मागीर कोणाक एक्सटेन्शनां दिलें, कितें अशे खुबशे मुद्दे आसलेले. स्मार्ट सिटीचो मुद्दो आसलेलो. स्मार्ट सिटी कंप्लीटूच जायना. आयज स्मार्ट सिटी म्हणजे एक डोकेदुखी म्हणटा तशें जाल्लेलें आसा. आयज स्मार्ट सिटी खातीर पळयता आमी की पणजे सिटीन कंजेशन कशें जाता तें. ट्राफीक कंजेशन, पार्किंग मेळना. पणजे सिटीन येतना 10 फावटी चिंतचें पडटा वचो रे सिटीन काय म्हणून. कितें सो आयज 2 व्हिलर पार्किंग मेळना ही परिस्थिती आहा. फोडून दवरला, सगळे डेब्रीज रस्त्याचेर दवरल्या, गाडये चलोवपाक मेळना, एक्सिडेंट जाता, गाडये लागता, कितें गाडये डॅमेज जाता, पार्क करतना सुद्दां गाडये डॅमेज जाता, ते पेवर्स बीन लागता आनी ते सगळे डेब्रीज सगळे सांठोवन दवरले. अशे खुबशे मुद्दे आहा. आयज वेलसांव मेन व्हडलो मेजर मुद्दो. वेलसांव लोकांची घरां नोटीस दिनासतना तेंच्यांनी डबल ट्रॅकिंगा खातीर घरां मोडून उडयली. कितें सो अशे खुबशे मुद्दे आसलेले जे आयज असेंब्लीन येवपाक जाय आसलेले, पूण ते आयज हे मुद्दे असेंब्लीन येवपाक जायना. म्हणून आयज जी असेंब्ली आहा ही 2 दिसाची असेंब्ली तेणी करपाची ठरयल्या. आनी म्हाका दिसता की तांकां लज दिसपाक जाय. आमदार म्हणपाक, मंत्री म्हणपाक जे मुद्दे घेवपाक सोदिना, मुद्दे रेज करपाक सोदिना, कोण तांकां उलयलो नाका. सो म्हाज्या हिसपान जाल्यार तुमी जर अशें जर करता आनी ह्या पद्दतीन जर तुमकां गोंयांत चलोवपाक जाय जाल्यार म्हाज्या हिसपान असेंब्ली सुद्दां घेवं नाका. आमी कांयच म्हणिना तुमकां. ते दिखाव्याची असेंब्ली नाका. दिखाव्याची असेंब्ली आमकां नाका. आमकां मेन मुद्दे घेतलेली असेंब्ली जाय आनी ते मुद्दे असेंब्लीन आमकां रेज जाताना पळोवपाक जाय. त्या मुद्द्यांचे सोल्युशन कितें येतलें तें पळोवपाक जाय. तुमी कितें येतलें तें तुमी मांडपाक जाय असेंब्लीन. पूण आयज तें तुमी करपाक सोदिना, फक्त फॉर्मेलिटी करपाक सोदता. सो म्हाज्या हिसपान जाल्यार आयज खंय ना खंय तरी डिक्टेटरशीप तुमी हाडलेली आसा आनी तुमकां लोक सुद्दां उलयलेलो नाका. कोण उलयता तेका तुमी टार्गेट करता. आयज जे सरकार आसा हे कसिनो एक्सटेन्शनां दिता. एक्सटेन्शनां पयलीं 6 म्हयन्याची आसताली. आयज कसिनोचे एक्सटेन्शन 2.5 वर्सांचे एक्सटेन्शन डायरेक्ट. पयर आमी पळयले तेंच्यांनी ड्रोन फेस्टिवल म्हणून केले. ते ड्रोन फेस्टिवल तेंच्यांनी उमेदी खातीर केले आपले की तांकां 2.5 वर्सांचे एक्सटेन्शन मेळना म्हणून. कितें सो आयज खंय ना खंय तरी हे जे सरकार आहा हे गोंयकारांक फाटीं उडोवपाक लागला. गोंयकारांचे जे मुद्दे आहा ते दामपाक लागला. कितें आनी आमचे जे राजकारणी जेंकां आमी निवडून हाडलेले गोंया राखपाक, तेच राजकारणी आयज गोंया काबार करपाक उठलेले आसा. सो म्हाज्या हिसपान जाल्यार लोकांनी विचार करपाची गरज आसा. कित्याक आयज आमचे संख्या जी म्हणटा ती आयज आमचें पॉप्युलेशन एक 13-14 लाख
पॉप्युलेशन आहा आणि त्या पॉप्युलेशनासून जर 5,000 सुद्धा जर लोक उलयना सपोज जाल्यार मागीर तेंचे फावतले, हे राजकारण्यांचे फावतले, तांकां जाय ते करतले आणि इन फ्युचर जी आमची फुडली पिढी आहा हांकां जाय हे गोंय काय मेळचें ना म्हाका जाल्यार दिसता. कित्याक सांग ऑलरेडी आमकां आयज जी जमीन आहा, जी जमीन आमच्या कंट्रोलान ना, आयची जी जमीन आहा आमच्या गोंयची ती मायग्रंट बिल्डर लॉबीच्या कंट्रोलान आसा आणि आयज आमच्या गोंयच्या जमिनीचो सौदो जो आहा हो दिल्लीच्या मार्केटान, बॉम्बेच्या मार्केटान, बेंगलोरच्या मार्केटान, सगळे भायल्या मार्केटांनी आयज गोंया विकले वता. सो म्हाज्या हिसपान जाल्यार आयज लोकांनी विचार करपाची गरज आसा की आमची रानां आमचे कडेन आसा काय म्हणून, आमची शेतां आमचे कडेन आसा. आयज शेतां राखून दवरप सारखे गरजेचे. आयज शेतां जर आमचे कडेन ना जाल्यार इन फ्युचर जर कसलो वायट प्रसंग येयलो आणि आमकां जर सपोज दिसलें की बाबा आमी शेत करपाक जाय, त्या टायमाचेर आमचे कडेन मशिनरी आसतले, सगळे आसतले, पूण त्या टायमार आमचे कडेन जमीन आसची ना, आमी पीक काडपाक जमीन आसची ना. आमी पळयता, आमी आतां गेले 20 वर्सां पयलीं आमच्या गोंयान आमी पळयता आमी जे गांवठी कितें आहा ते खाताले. आयज आमकां सगळे मार्केटांसून पॅकेटान इकते हाडचे पडटा. कितें ईच एंड एव्हरीथिंग आमच्या शेतांनी जाताले. इचे भाजयेच्या पोतान, फ्रुट्सांच्या पोतान सगळे आमच्या गोंयांत कितें जाय ते मेळटाले. पूण आयज आमकां भायल्या स्टेटीचेर डिपेंड रावचें पडटा. सो आयज अशे खुबशे मुद्दे आहा, उलयतलो जाल्यार खूब आहा, पूण म्हाज्या हिसपान जाल्यार लोकांनी विचारपाची गरज आहा ह्या राजकारण्यांक. कित्याक ह्या राजकारण्यांक आमी त्या खुर्चेचेर बसयल्या, आमी तांकां वोट मारला, आमी तांकां निवडून हाडले हे गोंया राखपाक, पूण आयज ते गोंया राखिना, आयज आमचे ते पर्यावरण काबार करता. अशें आयज म्हाज्या हिसपान जाल्यार मुद्दे खूब आसलेले. आयज म्हादईचो प्रश्न असेंब्लीन परत रेज जावपाक जाय आसलेलो. कितें मागीर बोंडवल लेक जी आहा ते थंयसर आतां काल एक्टिविस्टांनी जे प्रदर्शन केलें, कितें तो मुद्दो रेज जावपाक जाय आसलेलो. खापरेश्वराचे देवूळ जे हायवे खातीर हे काडपाक सोदता, वडाचे झाड जे मारूंक सोदता तो मुद्दो रेज जावपाक जाय आसलेलो. सांतिनी जे वडाचे झाड मारले ते हाडले आणि कंपाल ग्रावंडाचेर लायले, ते झाड मेले आणि हेच्या आणि उपरांत तेचेर आनी 2 ट्रान्सप्लांट केल्ली झाडां परत रिलोकेट करून, जाल्यार ती सुद्धा झाडां मेली. सो हे मुद्दे वयर येवपाक जाय आसलेले. वेल्सांव डबल ट्रॅकिंग जबरदस्तीन दादागिरीन कोणा खातीर जाता हे मुद्दे असेंब्लीन रेज जावपाक जाय आसलेले. जॉब स्कॅमाचो मुद्दो असेंब्लीन रेज जावपाक जाय आसलेलो. आणि आयज मेन म्हटल्यार सुलेमान सिद्दीकी कसो पळलो, तेका कुणी पळयलो, कितें सेटिंग जाली, तेका धरलो केन्ना, मागीर तेचे स्टेटमेंट केन्ना येयले, हो मुद्दो असेंब्लीन रेज जावपाक जाय आसलेलो. कितें तेच्या उपरांत मागीर पॉवर टॅरिफ म्हण नाका, म्हारगाई म्हण नाका, असे खुबशे मुद्दे आसा कितें जे आयज असेंब्लीन येवपाक जाय आसलेले. पूण खंय ना खंय तरी आमचे जे सरकार जे आहा हे भियारलेले आसा, तांकां हे मुद्दे रेज जाल्लेले नाका. आयज जी आपली कर्मां आहा ती धापपाच्या खातीर आयज हे असेंब्ली 2 दिसाची हेंच्यांनी करपाची ठरयल्या. म्हाका जाल्यार हें दिसता की आयज आमी डिक्टेटरशिपान येयल्याक हे दिसता, डेमोक्रेसी हेंच्यांनी काबार केल्ल्या भशेन म्हाका जाल्यार दिसता. दिसाचे असेंब्लीचे सरकार हो निर्णय त्यांनी धरलेलोच आहा. आता 2025 चालूही झालेले आहा. मुद्दे खूबच तसेच उरलेले आहा. त्या मुद्द्यांचेर अजून पर्यंत सरकार काय ठामपणे व्हाईट पेपर म्हणटा तोही हाडिना. कला अकादमीचो विशय आसलेलो तो थंयच्या थंयच आसा. अशे विशय गोंयान जे घडलेले आहा तेजे अजून पर्यंत उत्तर मेळोंक ना. जाल्यार आमी एक मेन मुद्द्याचेर या की हे काय विशय तडीक लागपाचे वाटेक कशें दिसना. जाल्यार रस्तो जे खड्डे जे नोव्हेंबर सांगलेले आज कितकेच नोव्हेंबर येवन गेलेले आहा. या अंदूच्या नोव्हेंबरा पयलीं तरी ते खड्डे वचोन एक बरो रोड लोकांक मेळटलो ना. पळय कशें आहा, आयज ही मानसिकता आहा गव्हर्मेंट ऑफिसरांची, गव्हर्मेंट डिपार्टमेंटाची आणि आमच्या मंत्र्यांची, तेंची मानसिकता विचित्र मानसिकता जाल्लेली आहा. तांकां लोकांच्या जनहितान काम करपाचें ना, तांकां फक्त खोटी आश्वासनां दिवपाची आसा. आतां तुमी पळयलां आसतलें की सरकार तुज्या दारी, प्रशासन तुज्या दारी, जनता दरबार ह्या खुबशे स्किमी हाडलेले तेंच्यांनी. पूण आयज ते स्किमी ते इम्प्लिमेंट करपाक आनी ते स्किमी फुडें व्हरपाक फेल जाले. म्हटल्यार सरकारान जे मंत्री बसल्यात न्हू, स्पेशली आमचो सीएम सुद्दां उलयता खूब, भाशणां बरी बरी दिता, ती प्रॅक्टीस करता आणि गोड बरी भाशणां दिता, आश्वासनां बरी दिता, सगळें करता, भिवपाची गरज ना म्हणटा. पूण एट द एंड ऑफ द डे रिझल्ट इज 0. आयज ह्या रस्त्यां खातीर कितलेशे लोकांक त्रास जाला. आयज स्पेशली आमी पळयता पेडण्या जी रिटेनिंग वॉल कोसळ्ळी मालप्यान, ती कोसळून आतां खंयच ना म्हटल्यार 7-8 म्हयने जायत येयले. तेजें काम कंप्लीट जायना अजून. पूण काम कंप्लीट जायना त्या रस्त्या खातीर, त्या बॉटल नेका खातीर आनीक बाकीचे एक्सिडंट जाले. मागीर ट्रेलर पडले, ट्रक पडले, खुबशे एक्सिडंट जाले. कित्याक ती चट्टी काडली काय मारपाची, मागीर फुडें ती 1 वे जाता. 1 वे म्हणजे बारीक एक सिंगल रस्तो तो. सो आयज ही रिस्क लोक फेस करता, ट्रान्सपोर्टर्स फेस करता.
पूण सरकाराक कांय पडोवन वचोंक ना. जर तांकां पडोवन गेल्ले जाल्यार डिझास्टर मॅनेजमेंटाचे अंडर ते काम सगळे फास्ट करतले आसले. कितें लोकांक जाय तशें करतले आसले. आतां तूं रस्त्यांचो मुद्दो काडला म्हटल्यार हांव तुका एक सांगपाक सोदतां की उगिया तामोशा ह्या गांवांत तांकां सर्व्हिस रोड जावलो त्या गांवांतल्या लोकांक, आनी हालींच 8 दीस पयलीं तेंच्यांनी थंय प्रोटेस्ट केलो आनी बायट घेतले. हेंचे प्रोटेस्ट करूंक ना, तेंच्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतले आनी आमच्या भुरग्यांक कसो त्रास जाता, आमकां कसो त्रास जाता, हायवेचेर वयर येवपाक कितें प्रॉब्लेम जाता ते सगळे तेंच्यांनी आयज पेडणेच्या लोकांनी सांगले. आनी तेंच्यांनी आपल्या आमदाराकूय रिक्वेस्ट केली, PWD मिनिस्टर जो गोंयचो CM आहा तेकाय रिक्वेस्ट केली, आनी ते प्रेसान तेंचे पंच सुद्धा आसलेले के उगिया तामोशा पंचायत थंयसरले जे पंच आहा लोकल ते सुद्धा आसलेले. सो म्हाज्या हिसपान जाल्यार आयज हे सरकार जे आहा न्हू आमकां बरे रस्ते बरे इन्फ्रास्ट्रक्चर दिवपाक फेल जाल्लेले आसा. हायवे बांदले तेंच्यांनी, कितें पळय जे बरें केलां ते बरें केलां उलोवपाकूच जाय. ब्रिज बांदले, हायवे बांदले, सगळे बांदले, पूण हे हायवे बांदलेत न्हू तेंची क्वॉलिटी चीप आहा सारकी. आयज आमी धारगळ पेडणेचो रस्तो पळयता, नये हायवे होणके पडलेले आसा. जे जाग्यार सनबर्न जाल्लेले जे ऑपोजीट जो रस्तो आहा ते जाग्यार होणके पडत आसता सारखे. सो आयज हे चीप क्वॉलिटीचे काम करून हजार कोटी सरकाराच्या तिजोरीसून काडून कितें म्हाका जाल्यार दिसता की आपूण सुद्धा हेंच्यांनी गिळंकृत केला आसतले अशें म्हाका दिसता. कितें सो म्हाज्या हिसपान जाल्यार हे सरकार आमकां जे आश्वासन म्हणटाले की खड्डे ते खड्डे भरपाक हेच्या पयलींय फेल जाले आनी आजुनूय फेल जाता कशें दिसता. कित्याक सांग हेंचेर ते जेट पॅचर जेन्ना हाडलो तेंच्यांनी तो जेट पॅचर सुद्धा हेंचो सारको काम करिना. जेट पॅचरान एक वणको खंय 16,000 पडलो कितें तरी, आनी तो वणको 16,000 पडलो तो आयज वणको फिलअप केलो न्हू जाल्यार सोमतोच 8 दिसांनी परत त्या जाग्यार वणको जातालो. दॅट मिन्स जेट पॅचर सुद्धा हो एक स्कॅम, जेट पॅचर स्कॅम कितें अशें म्हणचें पडटलें आमकां. सो म्हाज्या हिसपान जाल्यार हे सरकार जे आहा न्हू आनी मंत्री जे बसलेले आहा न्हू हे वयता थंयसर दोनाय वाटेनी लुटूंक उठले. तांकां जनतेचें कांय पडोवन वचोंक ना. आमी आतां रस्त्यांच्या इश्यूचेर बांबोळे शेगीत 3 एक्सिडेंट पडलेले आनी ते 3 एक्सिडेंटान तिनूय जे बायक रायडर्स आसलेले ते तांकां GMC व्हरून एडमीट करचे पडलेले. अशें हेंच्या रस्त्या खातीर आयज अंजुनाचो लोक रस्तो मागता, कलंगूटचो लोक रस्तो मागता, बागांतलो लोक रस्तो मागता, पेडणेचो लोक बरो रस्तो दिया म्हणटा. कितें इंटरनल रोड जे आहा ते हायवे आहा ते हायवेचेर पाड पडले ती पडले. कितें तेच्या उपरांत मागीर आयज जी जंक्शनां हेंच्यांनी बांदल्या ती जंक्शनां हेंच्यांनी प्लेन बायपास करून बांदलेल्या कारणान आयज पेडे जंक्शन म्हणनाका, धारगळ जंक्शन म्हणनाका, मागीर आमच्या नयबागाचे जंक्शन म्हणनाका, ही कंजेशनां एक्सिडंट डेथ ट्रॅप जाल्लेले आहा गोंयकारांक एक्चुअली. सो म्हाज्या हिसपान जाल्यार खंय ना खंय तरी हे सरकार टोटली फेल जाल्लेले आहा सारखे आमकां बरें इन्फ्रास्ट्रक्चर दिवपाक. डेव्हलपमेंट म्हटलें म्हणून जायना. ते डेव्हलपमेंट बऱ्या पद्दतीचें बऱ्या क्वॉलिटीचें डेव्हलपमेंट जावपाक जाय. कित्याक तुमी लोकांच्या टॅक्साचो पयसो वापरतात थंयसर, तुमच्या बोल्सांतलो पयसो वापरिना. सो म्हाज्या हिसपान जाल्यार सरकार रस्त्यांच्या बाबतींत जाल्यार म्हाज्या हिसपान जाल्यार टोटली फेल जाल्लेले आहा सारखे. शंकर बाब, थोड्या दितून तुवें थोडक्यान हो विशय सांगलो, पूण तरी आसतना आमी ह्यान फुडें हो विशय परत एकदां घेवन येवया. सद्या 2 दिसाच्या एसेंब्लीचेर तुवें तुजें मत सांगलेलें आहा आनी हांगा तुमी येवन आमकां मार्गदर्शन केलें आनी हे लोकांक बरें न्ही म्हायती दिली म्हणून धन्यवाद.